नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे तर छान छान गोष्टी मी शेअर करते तुमच्याशी। त्यामध्ये एक अशी छानशी गोष्ट आहे की ती म्हणजे चंद्रमामा। आपले जे चंद्रदेव आहेत त्या पौर्णिमा अमावस्या जी होते त्या कालावधीतून पाहत असाल की पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो आणि अमावस्येपर्यंत परत छोटा होतो, अमावस्येपासून परत तोच वाढायला लागतो। तर हे असं का होतं? तर टेक्निकल कारणे भरपूर असतील, तर आपली ह्याच्यामध्ये पौराणिक गोष्ट अशी आहे की एक वेळेस गणपती बाप्पा मोदक खूप सारे घेऊन आपल्या हातामध्ये खात खात पळत होते आणि त्यांचा पाय घसरला। तसेच ते त्यांच्या उंदीर मामावर पण बसून जात होते असंच। तर तेव्हा ते उंदीर मामावरून परत घसरून पडले। तेव्हा चंद्रदेव खूप हसले त्यांच्यावर, त्यांच्यावर खूप हसू आलं की ते कसे पडले। मग त्यांच्यावर हसताना त्यांनी बोलले की तू एवढा मोठा आहेस आणि तुझं वाहन एक उंदीर, त्याच्या हातामध्ये मोदक होते असं। म्हणजे त्यांच्या त्या ह्याच्यावर हसल्यास गणपती बाप्पाला खूप राग आला। त्यांना शाप दिला की तू तुझ्या तेजावर एवढा गर्व करतोस, तो त्याचं तेजच काढून घेतलं, म्हणजे त्यांना पूर्ण काळव दिला। त्यावेळेस त्यांनी त्यांच्या शरण आले, माफी मागितली, खूप जास्त क्षमा याचना केल्यानंतर मग गणपती बाप्पाने परत त्यांना उशाप दिला की तू प्रत्येक 15 दिवसाला कमी कमी होत जाशील आणि जेव्हा कमी होशील ती असेल अमावस्या, परत तुझा रूपा म्हणजे परत तुझ्यामधला जो ग्लो आहे, म्हणजे तुझ्यात जे चमत्कारिक तुझं तेज परत वाढत जाणार। तर अशा प्रकारे अमावस्या आणि पौर्णिमा सुरू झाल्या, म्हणजे चंद्राला दिलेला हा शाप असल्यामुळे चंद्राच्या ह्या कला आपण पाहू शकतो। तर कशी वाटली कथा? छान आहे ना? चला तर मग गणपती बाप्पा मोरया। बाय।